नमस्कार अंगणवाडी ताई. आज आपण एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. म्हणजेच ECCE डे. ECCE म्हणजेच अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन. लहान बालकांचे सर्वांगीण संगोपन आणि शिक्षण. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार दर महिन्यामध्ये आपल्याला ECCE डे साजरा करण्यात येत असतो. या महिन्यातील ECCE डे हा 10 मे रोजी अंगणवाड्यामध्ये साजरा करण्याचा ठरवलेलं आहे. या दिवशी अंगणवाडी केंद्रामध्ये विविध खेळ, गाणी, बोधकथा, चित्रकला, हस्तकला अशा उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांच्यासाठी रम्य आणि शैक्षणिक कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. या दिवशी पालकांचे सहभाग सुनिश्चित करायचा आहे. सेविकांनो, तुम्ही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रबिंदू आहात. तुमचे नियोजन, सजावट, मुलांना तयार करणे, पालकांशी संवाद यावरच या विषयाचं यश अवलंबून आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्व उपक्रमाचे फोटो, व्हिडिओ तयार करून दिलेल्या लिंकवर अपलोड करणे आवश्यक आहे. ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपण आपल्या कार्यक्रमाचे फोटो असतील, व्हिडिओ असतील ते अपलोड करू शकता. आणि ही वेळेतच रिपोर्टिंग आपल्याला द्यायची आहे. याचं सर्वांनी लक्षपूर्वक, काळजीपूर्वक अपलोड करणे गरजेचं आहे. चला तर मग ECCE डेच्या निमित्ताने आपण आपल्या केंद्रात बालकासाठी एक आनंदमय शिक्षण मूल्य असलेला कार्यक्रम करूया. याचे पत्र आपल्यासमोर दाखवण्यात आलेले आहे. या पत्राच्या अनुषंगाने आपल्याला कार्यवाही करायची आहे. बाल संगोपन आणि बाल शिक्षण दिवस ECCE डे. विषय आहे बाळाचे पहिले सुवर्णमय 1000 दिवस. महिना आहे मे 2025. वेळ आहे 90 मिनिट. 90 मिनिटासाठी आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला मे महिन्यातील हा ECCE डे साजरा करायचा आहे. उद्दिष्ट काय आहे? बाळांच्या पहिल्या 1000 दिवसांचे महत्त्व पालक व समुदायास पटवून देणे. पहिल्या 1000 दिवसात बाळाला प्रेम, वात्सल्य, संरक्षण, पोषक आहार, चांगले वातावरण उपलब्ध करणे. 1000 दिवसात गर्भवती स्त्रियांचा आहार, आरोग्य, बालकांना मिळणारे स्तनपान, पूरक आहार आणि मेंदूची वाढ व विकास याबाबत माता व कुटुंबियांना सक्षम करणे. साहित्य काय लागते? त्यासाठी आपल्याला टेबलमध्ये दिल्याप्रमाणे संदेशाच्या चिठ्ठ्या तयार कराव्यात. पूर्वतयारी आवश्यक आहे. काय आहे तर ती बघा. सत्रात आवश्यक साहित्य तयार असावे. सत्राची वेळ, स्थळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. स्वागत करूया आपण. प्रथम अंगणवाडी सेविका यांनी पालक व समूहातील व्यक्तींचे स्वागत करावे. आता प्रक्रिया म्हणजे आपण काय करणार आहोत तर बघा. अंगणवाडी ताईने स्वागत झाल्यानंतर मागील ECCE डे सत्राचा आढावा घ्यावा. म्हणजे जो आपण एप्रिल महिन्यात घेतला होता त्याचा आढावा घ्यायचा. सर्वप्रथम आपल्याला मागील सत्रात आपण सर्वांना हे माहीत झाले आहे की बालकांच्या मेंदूचा जाळे कशी तयार होते. तसेच मेंदूची जाळे घट्ट होण्यासाठी विविध सकारात्मक अनुभव देणे आवश्यक आहे. वय वर्ष 2 पर्यंत बालकांचा मेंदू 85% तयार होतो. त्यामुळे गर्भधारणा ते 2 वर्ष हा 1000 दिवसांचा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे. या कालावधीत योग्य काळजी घेतली तर जन्माला येणारे बालक बुद्धिमान येऊ शकते आणि जीवनभर निरोगी व स्वस्थ राहू शकते. गर्भधारणेपासून मातेची व बालकाची कशी काळजी घेता येईल हे एका खेळातून बघूया. असे म्हणून अंगणवाडी ताईने तयार केलेल्या चिठ्ठ्या एका ट्रेमध्ये 3 गटात विभागून समोर ठेवाव्या. 1. काय करावे. 2. काय करू नये. असे डिस्प्ले बोर्डचे 2 भाग करावे. बोर्ड नसलेला कपडा किंवा फळ्यांचा वापर आपण करू शकतो. यानंतर प्रत्येक पालकाला समोर बोलावून एक चिठ्ठी घेऊन त्या चिठ्ठीतील संदेश वाचून डिस्प्ले बोर्ड व खालीलप्रमाणे चिटकवण्यास सांगावे. वाचता न आल्यास सेविकाताईने वाचून दाखवावे. आता आहे गर्भधारणा ते जन्म म्हणजे 270 दिवस. काय करावे. दिवसातून 4 वेळा पौष्टिक आहार घ्यावे. गर्भवती महिलेने नियमित ANC तपासणी करणे व धनुर्वाताची लस घेणे. गर्भवती डाव्या कुशीवर झोपणे व रात्री 8 तास झोप घेणे आवश्यक. लोह, फोलिक ॲसिड आणि कॅल्शियमची गोळी घेणे.
घरातील वातावरण आनंदी ठेवणे व गर्भवती महिलेने आनंदी राहणे. त्यानंतर काय करू नये तर चहा, कॉफी, शीतपेय घेणे बंद करावे. तंबाखू, सिगरेट घेऊ नये. प्रसूती कुठे करावे हे ठरविलेले नाही. सुरक्षित प्रसूतीची तयारी न करणे, म्हणजे आपल्याला प्रसूती कुठे करायची हे सुद्धा त्यांना सांगायचं आहे. मातीचा आहार असेल, आरोग्य असेल व आरामाची काळजी न घेणे हे करू नये. यासाठी व्यवस्थित त्यांना मार्गदर्शन करावे. त्यानंतर जन्मापासून ते 6 महिने 180 दिवस आहेत, हे काय करावे आणि काय नाही करावे हे आपण बघून घेऊ शकतात. त्यानंतर 6 महिने व 2 वर्ष हे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आता बघा, त्यानंतर पहिल्या 1000 दिवसात पोषण आहाराचे देखील महत्त्व आहे असं सांगून अजून एक उपक्रम घ्यावा. आलेल्या पालकांचे 2 गट तयार करावेत. पहिल्या गटाला त्यांच्याकडे करत असलेल्या पारंपरिक अन्नपदार्थांची आणि ते कशापासून तयार करतात याची यादी करायला सांगावी. जसे थालीपीठ, शेवया, खिचडी, रव्याची खीर, शेंगुळे, तांदळाची खीर, पराठे, मुठे, धपाटे, बाजरीची खिचडी, उकडपेंडी, खरगुंडे, वरणफळ इत्यादी प्रकारची अन्नपदार्थाची यादी तयार करायला सांगावी. दुसऱ्या गटाला एक एक अन्नपदार्थ घेऊन त्यामध्ये आणखीन काय टाकता येऊ शकते ते त्या अन्नपदार्थाच्या समोर लिहिण्यास सांगावे. अशा प्रकारे एकापेक्षा जास्त अन्नपदार्थ एकत्र करून खाण्याने सर्व आवश्यक अन्न घटक मिळते असे सांगून संतुलित आहाराचे महत्त्व समजावून सांगावे. अशा प्रकारचे पहिल्या 1000 दिवसात आहारासोबतच बालकाला सकारात्मक अनुभव, सुरक्षित व आनंददायी वातावरण देऊन स्पर्श, संवाद व खेळाच्या माध्यमाने बालकाचा जास्तीत जास्त विकास होऊन बालक आनंदी व बुद्धिमान होईल यासाठी प्रयत्न करावेत. आणि शेवटी आपल्याला समारोप घ्यायचा आहे. काय तो उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करावे. आता पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यावा. पालकांना विचारा की आज आपण कोणत्या 3 नवीन गोष्टी शिकलो. आपण घरी मुलांबरोबर कोणत्या 2 गोष्टी करणार आहोत आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहोत. म्हणजे पालकांसोबत 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे. शेवटी आजच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दल पालकांना धन्यवाद म्हणून आभार मानावे व पुढील बैठकीची तारीख सांगावी. म्हणजे पुढील महिन्यात सुद्धा, जून महिन्यात सुद्धा आपल्याला ECCA डे साजरा करायचा आहे. दर महिन्याला आपल्याला हा ECCA डे साजरा करायचा आहे. मागील एप्रिल महिन्यात आपण साजरा केला होता, त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. या महिन्यात सुद्धा पत्र आलेलं आहे शासनाकडून. त्यानुसार 10 मे 2025 रोजी आपल्याला हा ECCA डे साजरा करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करत चला. आणि या सभेचे इतिवृत्त किंवा प्रोसिडिंग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या पद्धतीने आपल्याला ते प्रोसिडिंग लिहायचे आहे. धन्यवाद.